इंदापूरच्या जागेवरून फडणवीस शहांची भेट घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। इंदापूरच्या जागेबाबत महायुतीचा अंतिम निर्णय काय झाला असा सवाल देखील हर्षवर्धन पाटलांनी केला। मित्रपक्षाने इंदापूरच्या जागेची घोषणा केली, वरिष्ठांशी याबद्दल चर्चा करणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। दरम्यान अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत। या संदर्भामध्ये ते आमचे नेते आहेत आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण भेट घेणार आहे, मी आमचे प्रांत अध्यक्षांची भेट घेणार आहे। त्यानंतर आमचे केंद्रातले नेतृत्व करणारे अमित शाह साहेब आहेत, त्यांनी वेळ दिली तर मी त्यांनाही भेटणार आहे। आणि एकंदरीत महायुतीचं काय ठरलं आहे, इंदापूरच्या जागेच्या संदर्भामध्ये काय अंतिम काय झालेलं आहे, इथं तर आपला मित्रपक्षांनी सांगून टाकले की जागा आम्ही लढवणार आहे म्हणून। तर हे शेवटी एकदा आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांशी एकदा विचारविनिमय करावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। सर्व सहन करेल पण अपमान सहन करणार नाही असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। भाजप सोडायचा विचार केला तर आम्ही थांबवू शकत नाही असं बावनकुळे म्हणाले होते। नाही, मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाही आहे विधानसभेमध्ये। शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। प्रांत अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे, आता ते ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत, कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही, पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला, मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकडे तोंड आहे। हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही, तो अभिमानानं आपल्याला